नमस्कार, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण रव्यामध्ये दही घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक असा पदार्थ बनवणार आहोत। चला तर मंडळी, याचा आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। वेळ न घालवता आपण लगेचच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी रवा घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी बारीक रवा वापरलेला आहे। आता याच वाटीने मोजून आपल्याला यामध्ये पाव वाटी दही घालायचं आहे। ताजे दही घालायचं आहे। संपूर्ण दही आपण यामध्ये घालूया आणि आता याच वाटीने मोजून आपल्याला 1 वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे। तर हे सर्व जिन्नस एकाच वाटीने मोजून घ्यायचं, म्हणजे आपला पदार्थ अगदी परफेक्ट असा बनतो। आता हे सर्व जिन्नस आपण छान व्यवस्थित एकजीव असे मिक्स करून घेऊया। रव्यामध्ये दही छान व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। रव्यापासून आज आपण छान भन्नाट अशी रेसिपी बनवतोय, जी की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी आहे। तर पहा, इथे आपण रव्यामध्ये दही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, छान असं एकजीव केलेलं आहे आणि अशा स्वरूपाचं इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा या स्वरूपाची आहे। आता लगेचच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे। 10 मिनिटाकरता आपण रवा साईडला ठेवून देऊया। एक 10 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया आणि रवा मिक्स करून पाहूया। इथे तुम्ही पाहू शकता, रवा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे आणि भिजल्यानंतर छान असा फुललेला आहे। बघा, याची कन्सिस्टन्सी अशा स्वरूपाची झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला ना चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, छान असं एकजीव करून घेऊया। व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला एक महत्त्वाची पूर्वतयारी अगोदरच करून घ्यायची आहे। ती म्हणजे पहा, एक कुकरचा डब्बा घ्यायचा आहे आणि यामध्ये पेपर टाकायचा आहे। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो तुम्ही टाकू शकता। आता ही पूर्वतयारी अगोदर करायची, म्हणजे नंतर आपली गडबड होत नाही। तर आता तयार केलेल्या रव्याच्या मिश्रणामध्ये इनो घालायचं आहे। त्यावरती थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे इनो छान असं ॲक्टिवेट होतो। आता लगेच आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। इनो घातल्यानंतर फटाफट असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, अशा स्वरूपाचं आपलं मिश्रण तयार झालं। लगेचच तयार झालेलं रव्याचं मिश्रण आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण आपल्याला डब्यामध्ये घालायचं आहे आणि डबा असा टॅप टॅप करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं। इथे कुकरमध्ये मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता यामध्ये स्टँड ठेवूया, कुकरचा डबा ठेवूया, याच्यावरती थोडंसं लाल तिखट भुरभुरून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावून 15 ते 20 मिनिटं आपल्याला याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा की आपल्याला कुकरची शिट्टी लावायची नाही। शिट्टी न लावता आपण याला 20 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊया। 20 मिनिटं झालेली आहेत। आता गॅस बंद करूया आणि आता आपला हा पदार्थ शिजला आहे की नाही ते चेक करूया। सुरी घालून पाहायचं, सुरीला काही लागलं नाही म्हणजे आपला पदार्थ व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण याला काढून घेऊया आणि थंड होण्याकरता ठेवून देऊया। आता हा व्यवस्थित असा थंड झालेला आहे। आता आपण लगेच याच्या कडांना सुरीने मोकळ्या करून घेऊया। कडा मोकळ्या करून घेतल्या। आता एका प्लेटमध्ये आपल्याला हा डबा पालथा करायचा आहे आणि अलगद असा काढून घेऊया। तर पहा, खाली पेपर टाकल्यामुळे आपला पदार्थ जरासुद्धा खाली डब्याला चिकटत नाही, अगदी सहजच असा निघाला जातो। बघू शकता, अगदी मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार आणि स्पंज असा आपला रवा ढोकळा इथे तयार झालेला आहे। तर आज आपण रव्यापासून आणि दहीपासून मस्त असा स्पंज ढोकळा बनवतोय। आता आपण याला कट करून घेऊया। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील। तर पहा, इथे आपण हा ढोकळा कट करून घेऊया। बघू शकता, ढोकळा किती छान मऊ लुसलुशीत जाळीदार आणि स्पॉन्जी झालेला दिसतोय। बघा, किती मस्त अशी याला जाळी आलेली आहे। छान स्पॉन्ज असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे। अगदी झटपट आणि इन्स्टंट असा आपला हा ढोकळा 20 मिनिटांमध्ये तयार होतो। यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही। डाळ तांदूळ वगैरे भिजवायची काही गरज पडत नाही। अगदी हवं तेव्हा आपण हा ढोकळा 15-20 मिनिटांमध्ये बनवू शकतो। बघा, किती मस्त जाळीदार स्पॉन्जी झालेला आहे। हा ढोकळा तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी देऊ शकता किंवा संध्याकाळच्या सकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी नाश्त्यासाठी तुम्ही झटपट असा बनवू शकता। आता आपल्याला ना यावरती तडका घालायचा आहे। तर त्यासाठी कडकडीत असं तेल तडका पॅनमध्ये गरम करून घेतलेलं आहे।
यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये घालूयात कढीपत्ता, सोबतच उभ्या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। छान हे सर्व तडतडलं की लगेच आपल्याला हा तडका ढोकळ्यावरती घालायचा आहे। सर्व ढोकळ्यावरती आपण हा तडका घातलेला आहे। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। पहा अगदी मस्त असा आपला हा रवा ढोकळा तयार झालेला आहे। जितका हा दिसायला सुंदर दिसतो ना, तितका चवीला तर खूपच अप्रतिम असा झालेला आहे। मस्त असा याला सॉससोबत किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता। तुम्ही सुद्धा एकदा असा रवा ढोकळा नक्की बनवून पहा आणि बनवल्यानंतर कसा झाला होता ते सुद्धा मला कमेंटमध्ये येऊन नक्की कळवा। तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक लगेचच करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठीमुळे चॅनलला आता सबस्क्राईब करा। त्या पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। चला मग मंडळी, आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा। आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। चला तर मग बाय बाय।